त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय श्री आशिष लगारे सर, त्याचबरोबर उपाध्यक्ष मोहम्मद मिया डांगे, सेक्रेटरी अमित कांबळे, उपसेक्रेटरी प्रमोद पारळे, कार्याध्यक्ष जयप्रकाश खटावकर, खजिनदार अभिषय सावेकर, उपखजिनदार रविराज नारकर, सल्लागार उत्कर्ष कोठावळे, सतीश पाटील, संदीप पाटील, सदस्य धनराज बोपाटे आणि सतीश पाटील या सर्वांचं मनपूर्वक आभार. कारण शाहूवाडी तालुक्यामध्ये खेळाडूंना वेगळं व्यासपीठ देण्याचं काम यांच्या माध्यमातून केलं गेलंय आणि खऱ्या अर्थाने खूप चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाकडे आपण जात आहोत. पहिला पुरस्कार आणि अगदी आपण पाहिलं तर या सर्व ट्रॉफ्या पुरस्कृत केल्या आहेत छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट असोसिएशन शाहूवाडी आणि त्याचबरोबर निलेश जाधव सर यांच्याकडून या सर्व ट्रॉफ्या पुरस्कृत करण्यात आल्या आहेत. पहिला पुरस्कार मान्सून ब्लास्ट 2026 पर्व दुसरेचा लेजंड प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, म्हणजे या स्पर्धेतील असा खेळाडू जो 40+ आहे आणि ज्या खेळाडूने खूप चांगला खेळ केलाय, पिंटू पाटील मुटकलवाडी संघाचे म्हणजेच श्रद्धा स्पोर्ट्स संघाचे पिंटू पाटील ठरले आहेत या स्पर्धेचे लेजंड खेळाडू. चला पिंटू पाटील आपण यायचंय, आपला पुरस्कार स्वीकारायचा आहे. खूप चांगले एफर्ट्स त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. पिंटू पाटील लेजंड प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या यष्टांच्या पाठीमागून. खूप चांगलं काम त्यांनी पाहिलं. या संपूर्ण स्पर्धेतला सर्वाधिक युवा खेळाडू, सर्वात छोटा खेळाडू SP कन्स्ट्रक्शन संघाचा सतेज पाटील ठरला आहे यंग प्लेयर ऑफ द टुर्नामेंट सतेज पाटील. चला त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेमध्ये एक असा क्षेत्ररक्षक ज्याने एफर्ट्स ला जवाब दिले आणि ते एफर्ट्स प्रेक्षक आणि आयोजन कमिटीच्या नजरेमध्ये बसले आहेत. धनराज बोबाटे ठरलाय बेस्ट एफर्ट इन फिल्डिंगचा मानकरी. चला धनराज बोबाटे च्या वतीने हा पुरस्कार सुयश पवार स्वीकारताना पाहायला मिळतात. त्यानंतर या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक, ज्या क्षेत्ररक्षकाने एक असा झेल टिपलाय प्रेक्षकांची मन आणि लक्ष वेधून घेतले, सतीश पाटील ठरले आहेत या स्पर्धेचे सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक. चला त्यानंतर या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूने सर्वाधिक जास्त चौकार ठोकले असा खेळाडू श्रद्धा स्पोर्ट्स संघाचा कर्णधार निखिल शिरगावकर ठरलाय या स्पर्धेचा सर्वाधिक जास्त चौकार ठोकणारा खेळाडू. यानंतर या स्पर्धेचा सिक्सर किंग, षटकारांची आतिषबाजी करणारा खेळाडू संग्राम पारे ठरला या स्पर्धेचा सिक्सर किंग. यानंतर या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक बेस्ट विकेट कीपर ऑफ द टुर्नामेंट गौसिया स्पोर्ट्स धनगरवाडी संघाचा किरण वारंग ठरला या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक. चला मोहम्मद मिया डांगे सर किरण वारंगच्या वतीने पुरस्कार स्वीकारताना पाहायला मिळतात. चला यानंतर फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्या खेळाडूने 18 चेंडू 37 धावांची नाबाद खेळी साकारली, एक षटक हाताळला, 2 विकेट मिळवल्या, दिगंबर चिले ठरले मेगा फायनलच्या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. यानंतर या संपूर्ण स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट
कोळगाव एक्सप्रेस राहुल कांबळे ठरला या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज. राहुल कांबळे यांना दिला जातो सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा किताब आणि त्याचबरोबर चला यानंतर या संपूर्ण स्पर्धेचा मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ऑफ द टुर्नामेंट शाहूवाडी तालुक्याचा स्मॉल पॅकेट ऑफ डायनामाइट सुयश पवार ठरलाय मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. यानंतर या संपूर्ण स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट फलंदाज ज्या खेळाडूने बॅटिंगच्या जोरावरती आपल्या संघाला फायनल पर्यंत पोहोचवलं शाहूवाडी तालुक्याचा बाहुबली म्हणून ओळख निर्माण केले निखिल शिरगावकर या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट फलंदाज. एकदा जोरदार टाळ्या निखिल शिरगावकर साठी होऊन जाऊ द्या. खूप चांगला खेळ राहिलाय आणि विशेषतः फायनल मॅच मध्ये प्रभावशाली कामगिरी देखील राहिली आहे. चला यानंतर सांघिक पारितोषिक द्वितीय क्रमांकाचा मानकरी संघ अर्थातच श्रद्धा स्पोर्ट्सचा संघ ठरलाय. द्वितीय क्रमांकाचा संघ खूप चांगला खेळ राहिला. श्रद्धा स्पोर्ट्स संघाच्या खेळाडूंना विनंती असेल की आपण हा पुरस्कार स्वीकारायचा आणि छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट असोसिएशन शाहूवाडीचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आशिष लगारे सर आणि त्याचबरोबर मोहम्मद मिया डांगे सर आपण आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार द्यायचा. श्रद्धा स्पोर्ट्स संघ लीग स्टेज मध्ये सुरुवात थोडीशी लडखडणारी झाल्यानंतर थेट फायनल मध्ये प्रवेश केला. लेट आले पण थेट आले. यानंतर वैयक्तिक पारितोषिकातला सर्वाधिक महत्वाचा पुरस्कार मॅन ऑफ द सिरीज ची सायकल जी पुरस्कृत केले जय हनुमान ससेगाव प्रमोद पारे सर यांच्याकडून ही सायकल पुरस्कृत करण्यात आले आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीज साठी बॅट पुरस्कृत केले शंतनू पारे सर यांच्याकडून ही बॅट पुरस्कृत करण्यात आली आहे. त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीज च्या खेळाडूसाठी मानसिंग अस्वले सर यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर ही सायकल घेऊन जो खेळाडू ससेगावला जाणार 202 धावा बनवत या संग्राम पारे ठरलाय या स्पर्धेचा मालिकावीर. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 202 धावा बनवत ज्या खेळाडूच्या आसपास देखील कोण नव्हतं असा खेळाडू ठरलाय. अश्विन गांधी सर यांच्याकडून देखील 500 रुपयांचं कॅश प्राइज संग्राम पारेला दिलं जात आहे. टेनिस क्रिकेटमध्ये चांगला खेळ त्यानंतर रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील आपली हुकूमत गाजवत असताना पाहायला मिळाला. चला सायकल वरती बसायचंय. सायकल वरती बसायचंय संग्राम नाही चालेल सायकल वरती बसायचं फक्त एक फोटो. मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी संग्राम पारे ही सायकल आणि त्याचबरोबर थंडर स्पोर्ट्सची बॅट अश्विन गांधी सर यांच्याकडून 500 रुपये आणि त्याचबरोबर मानसिंग अस्वले यांच्याकडून 1000. अश्विन गांधी सर यांच्याकडून देखील 500 रुपयांचं कॅश प्राइज संग्राम पारे साठी आलं. या संपूर्ण स्पर्धेचा शाहूवाडी मान्सून ब्लास्ट 2026 चा चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन्सचा संघ
नवसंदेश स्पोर्ट्स परळचा संघ ठरलाय या स्पर्धेचा चॅम्पियनचा संघ. दीपकजी चव्हाण सरांच्या मालकीचा संघ या स्पर्धेच्या चॅम्पियनच्या किताबावरती नाव कोरलंय. चला नवसंदेश यस त्याचबरोबर यस नवसंदेश स्पोर्ट्स संघाचा विजेता कर्णधार खेळाडू थांबायचंय 5 मिनिटं थांबायचंय आपण. उत्कर्ष कोठावळे आपण यायचंय. यस उत्कर्ष कोठावळे अगोदर या. यस चला उत्कर्ष कोठावळे आपण यायचंय. विजेता कर्णधार आहात आणि या मैदानावरती जितक्या स्पर्धा झाल्यात फायनल मध्ये आपला संघ खेळतोय. आणि ही स्पर्धा कशी वाटली? छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट असोसिएशनचे आयोजन तुम्हाला कसं वाटलं आणि या स्पर्धेतील खेळताना अनुभव देखील कसा वाटला? सगळ्यात पहिल्यांदा की यूट्यूब लाईव्हचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो की आम्हाला त्यांनी सपोर्ट केला. ॲक्च्युली त्यांची ही तारीख नव्हती, त्यांची दुसरीकडे होती, पण प्रमोद आणि अमितच्या बोलण्यावरनं ते आमच्या इथं आलेत. त्यामुळे आर्यला आणि ओंकारला सगळ्यांना यूट्यूब लाईव्ह वाहिनीला ह्या की मी धन्यवाद देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो. दुसरी गोष्ट, मागच्या वर्षी पण रबर बॉल लीग झाली होती आणि हे दुसरं वर्ष आहे. तर मागच्या वर्षी थोडक्यात आम्ही फायनलला हारलेलो आणि मागच्या वर्षीचं यूट्यूबचं नियोजन नव्हतं, पण मागच्या वर्षीचं आम्ही ठरवलं होतं की पुढच्या वर्षी चांगली टुर्नामेंट अजून चांगली करायची आणि यूट्यूब पण ठेवायचं. आणि ह्या सगळ्या टुर्नामेंटसाठी अध्यक्ष आशिष मोहम्मद मिया, निखिल, निलेश जाधव, निखिल शिरगावकर, अमित कांबळे, सतीश पाटील हे सगळेजण भरपूर राबलेत. म्हणजे स्वतःचा वेळ त्यांनी भरपूर दिला आहे. त्यांच्यासाठी त्यांचं पण मी अभिनंदन करतो. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ देत. आणि ही स्पर्धा तर एकदमच चांगली झाली. आमच्या टीमबद्दल बोलायचं तर सगळ्यात मस्त चांगली खेळलीत मुलं प्रॅक्टिसमध्ये नाही आहेत, पण तरी त्यांनी असं दाखवलं नाही की मी प्रॅक्टिसमध्ये नाही, रबर बॉल पहिल्यांदाच खेळायला लागलो आहे. तर ते मला खूप चांगलं वाटलं आणि सगळी जिद्दीने खेळलीत, त्यामुळं आम्ही जिंकलो. प्रत्येक टीमचं अभिनंदन आहे आणि सगळ्यांचंच आभार मानतो मी. यस त्या अगोदर निखिल शिरगावकर आपण देखील यायचंय. त्या अगोदर स्पर्धा पार पाडणं सोपं नसतं, त्यामध्ये संघ मालकांचा वाटा देखील सिंहाचा असतो. श्रद्धा स्पोर्ट्सचे संघमालक अश्विन गांधी आणि पिंटू पाटील, त्याचबरोबर गौसिया स्पोर्ट्स संघाचे संघमालक मोहम्मद मिया डांगे, SP कन्स्ट्रक्शन संघाचे संघमालक साहिल पाटील, श्रावी 11 संघाचे संघमालक राहुल पाटील आणि वैभव हारुगडे आणि नवसंदेश स्पोर्ट्स परळी संघाचे संघमालक दीपक चव्हाण, ज्यांनी या स्पर्धेमध्ये आपला संघ दाखल केला त्यांचे देखील मनपूर्वक आभार. त्यांच्यामुळेच ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली आणि वेळोवेळी आपली साथ अशीच राहू द्या. त्यानंतर निखिल शिरगावकर उपविजेता कर्णधार फायनल पर्यंत पोहोचलात, मात्र कुठे कमतरता फायनल मॅच मध्ये जाणवली? कमतरता जाणवली म्हणजे चौथ्या ओव्हरला माझ्या स्ट्राईक आला नाही, तिथे जरा आम्ही बॅकफुटला गेलो. जर स्ट्राईक आले असते तर थोड्याफारांना अजून झाल्या असत्या, तिथं जरा बॅकफुटला गेलो. इथं आम्ही बाहेर पडता पडता आत येऊन फायनल खेळलो. सर्व श्रेय टीमचं आहे. आणि एक मला असोसिएशनसाठी सूचना आहे, सर्वांनी इकडे जरा लक्ष द्या 2 मिनटं, की एका दोघांनी राबवून पार होत नाही. प्रत्येकजण आपापला कामाचा वेळ इथं असोसिएशनसाठी देत असतोय. जरा थोडं प्रत्येकानं काम उचललं की टुर्नामेंट अजून याच्यापेक्षा चांगली होणार. प्रत्येकाने थोडा वेळ दिला पाहिजे असोसिएशनसाठी, एवढंच माझं म्हणणं आहे. 4-5 जणांच्या जीवावर असोसिएशन चालत नाही.
जवळजवळ 80-90 मुलं खेळवायची म्हणल्यावर खायचं काम नाही, ते तिघा चौघांचं काम नव्हे. धन्यवाद. येस, थँक्यू सो मच. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय श्री आशिष लगारे सर, मी आपल्याला विनंती करतो आपण देखील या स्पर्धेबद्दल आपले 2 शब्द मनोगत आणि या स्पर्धेचा अनुभव देखील व्यक्त करायचा आहे. आपल्याच असोसिएशनच्या मुलांनी मेहनत घेतली, आपण देखील त्यात आहात. चला या आशिष लगारे सर, आपण 2 शब्द या स्पर्धेबद्दल. प्रथमतः मी निलेश जाधव आणि अमित कांबळे याचं मी आभार मानतो आहे की त्यांच्यामुळे ही स्पर्धा खऱ्या अर्थाने चांगली होते आहे. कारण की सगळ्यात मौल्यवान म्हणजे वेळ आहे, ती देतात, त्यांच्यामुळे आपण खेळतो आहे आणि त्यांचा मी आभार मानतो आहे. ठीक आहे, धन्यवाद. यानंतर चला यानंतर दीपक चव्हाण सर, नवसंदेश स्पोर्ट्स परळी संघाचे संघमालक आणि या स्पर्धेचे आधारस्तंभ, ते देखील या स्पर्धेबद्दल आपलं मनोगत व्यक्त करतील. छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आज इथे रबर बार दुसरं पर्व, या पर्वासाठी 5 संघांचा सहभाग आणि ह्या असोसिएशनच्या नियोजनासाठी जे कमिटीनं केलेलं सहकार्य अतिशय मोलामच आहे. आणि ह्या स्पर्धा या सर्व सहकाऱ्यांच्यामुळे अतिशय सुंदर अशी पार पडली. 2 दिवसाची स्पर्धा, एवढा एन्जॉय, मस्त फिलिंग आणि थंड वातावरणामध्ये अतिशय सुंदर असं नियोजन झालेलं आहे. आणि याचं सर्व नियोजन अमित, निलेश, आपले डांगे, विजयराव आहेत, सतीश आहेत, इथं जे जमलेले काही बाकीच्यांची नावं घ्यायची राहिले असतील. या स्पर्धेमध्ये आमच्या स्वतःच्या संघाने नवसंदेच्या मध्ये प्रथम क्रमांक, आणि गेल्या वर्षी मी सचेगावच्या संघातनं घेत असताना त्यावेळी सुद्धा मी प्रथम क्रमांक, त्यामुळे सलग 2च्या याला मी 2ला प्रथम क्रमांकामध्ये गेलेलो आहे. आणि या सर्वांचं अतिशय सुंदर असं नियोजन आहे आणि सर्वांचा आभार मानतो आणि मी माझे 2 शब्द थांबवतो. म्हणजे तुम्ही लकी खेळाडू आहात. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी गेले 2 दिवस पंच म्हणून काम पाहत आहेत असे आमचे विजय सावेकर सर आणि त्याचबरोबर महेश पाटील सर, हे 2 पंच आपले देखील मनपूर्वक आभार. त्याचबरोबर विनंती आहे विजय सावेकर सर, आपण या स्पर्धेबद्दल 2 शब्द मनोगत व्यक्त करायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट असोसिएशन अंतर्गत हे जी काय रबर बॉल क्रिकेट स्पर्धा पार पडली, त्यात मोलाचा वाटा होता निलेश जाधव आणि अमित. आणि अमितने मला विचारलं तुम्ही पंच म्हणून उभा राहाल का, तर मी एकही शब्द विलंब न करता त्याला होकार दिला. कारण खेळण्यापेक्षा आपल्या मुलांना योग्य निर्णय देणे हे माझ्याकडं तत्पर कार्य त्याने सोपवलं. काही चुका झाल्या असतील तर त्या तुम्ही समजून घ्याव्या आणि युवा पिढीने व्यसनाच्या आहारी न जाता जास्त करून आपला फिटनेस खेळाकडे लक्ष द्यावे आणि अशीच पुढे स्पर्धा होत राहील, त्याला योग्य तो प्रतिसाद सर्व खेळाडूंनी द्यावा. हे मी 4 शब्द बोलून माझं भाषण संपवतो. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष मोहम्मद मिया डांगे सर यांना देखील मी इन्व्हाइट करतो, आपण देखील 2 शब्द या स्पर्धेबद्दल बोलायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट असोसिएशन आणि ह्या रबर बॉलसाठी ही स्पर्धा जी आपण सर्वांनी उभी केली, या स्पर्धेसाठी जे सर्वात महत्त्वाचं योगदान आणि खरोखरच त्यांनी रात्र दिवस चांगला या स्पर्धा कशी उभी राहील याच्यासाठी आपण मेहनत घेतली. अमित कांबळे असेल, आपले निलेशभाई असतील, आशिषभाई असतील आणि सर्व आपले कमिटीचे मेंबर असतील, सर्वांचं खरोखरच अभिनंदन आहे. अशीच हर वेळेला आपण ही रबर बॉल स्पर्धा उभी केल्या. आपण उद्या भविष्यात पुढं आणि 1-2-3 महिन्याने टेनिस बॉलची स्पर्धा उभी करणार आहोत चांगली. आणि खेड्यापाड्यातील जे बी आज नवीन या स्पर्धेसाठी जे नवीन खेळाडू तयार झालेत, या खेळाडूसाठी आपण ही स्पर्धा आणि हा प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे. या आपल्या खेळाडू आपल्या तालुक्यातील असतील, जे खेळाडू लहान असतील त्यांना कसं खेळायचं बाबा स्पर्धेमध्ये, हे सर्वांना आपण याच्यासाठी काम करत आहोत. आणि सर्वांनी खेळाडूंनी पण या स्पर्धेसाठी आपल्या कमिटीच्या मेंबरांनी याच्यासाठी चांगला प्रतिसाद द्यावा हीच माझी नम्र विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद, थँक्यू सो मच. चला त्यानंतर संग्राम पारळे
आपल्याला विनंती आहे, आपण देखील स्पर्धेबद्दल 2 शब्द मनोगत व्यक्त करायचे आहे. संग्राम पारळे. संग्राम पारळे. चला, यानंतर मी विनंती करतो निलेश जाधव सरांना की आपण या स्पर्धेबद्दल 2 शब्द मनोगत व्यक्त करायचं आहे. हॅलो. स्पर्धा खरंच खूप चांगली पार पाडलेली आहे. कोणताही वादविवाद न होता ही स्पर्धा उत्तमरित्या पार पाडल्याबद्दल आयोजन कमिटीचं पहिल्यांदा स्वागत आहे आणि दोन्ही संघांना अभिनंदन आहे. जे विजेते आहेत आणि जे हरलेले आहेत या स्पर्धेमध्ये त्यांना विशेषतः शुभेच्छा आहेत पुढील वाटचालीस. आणि नक्कीच आर्य सर, आपल्याला ही स्पर्धा कशी वाटली ते तुमच्या गोडवाणीतून आम्हाला ऐकायचं आहे. खूप चांगलं नियोजन आणि अगदी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे शाहूवाडी तालुक्यातील स्थानिक खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी ही स्पर्धा आशिष सर असतील आणि त्याचबरोबर त्यांची संपूर्ण टीम काम बघते. खूप चांगली स्पर्धा झाली आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर निपक्षपातीपणे ही स्पर्धा पार पडली. कोणत्याही संघाला फेवर नव्हता, कोणताही संघ जिंकावा असं कोणालाही वाटत नव्हतं. जो चांगला खेळ तो जिंकलाय आणि खरोखर खूप चांगली स्पर्धा झाली. आमचे मित्र KDC लावचे ओमकार पाटील यांनी आम्हाला एका शब्दात होकार दिला, त्याबद्दल आम्ही कमिटीतर्फे त्यांचं हार्दिक असा आभार मानतो. इथून पुढे पण आम्हाला तुम्ही असं सहकार्य करा. मी असोसिएशनतर्फे सर्व खेळाडूंचं आभार मानतो. तुमच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट असोसिएशन शाहूवाडी अंतर्गत शाहूवाडी मान्सून ब्लास्ट 2026 दुसरं पर्व इथे समाप्त झालं असं जाहीर करतो आणि मला समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट असोसिएशनचे आभार. अमित कांबळे सर असतील, निलेश जाधव सर असतील, निखिल शिरगावकर, उत्कर्ष कोटावे, सर्वांचे आभार, धन्यवाद. अजून एक स्पर्धा येणार आहे छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट असोसिएशन शाहूवाडीची टेनिस बॉलची स्पर्धा देखील आणखीन एक येणार आहे डे नाईट पद्धतीची. त्यावेळेला आपण भेटूया. धन्यवाद. यस, 1 लाख रुपये बक्षीस असणारी स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून एकदा जोरदार टाळ्या असोसिएशन साठी होऊन जाऊ द्या. चला, थँक्यू. त्याचबरोबर मला समालोचन करण्याची संधी दिल्याबद्दल देखील आपले मनपूर्वक आभार. थँक्यू.